वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर माझा अवतार बघा कसं झाला. अवतार इग्नोर करा, कारण की आम्ही सगळं जो खालचा पसारा होतो तो आज वर ठेवतो टेरेसवरती. त्यामुळे जरा म्हटलं पहिलं सगळं साफ करून घ्यावं. माझं सगळं पसारा जो आहे इथं बेडवरचा तो सगळा वर जाणार टेरेसवरती सामान. आणि आता मी कपडे तिथले दर नेहमी घरी असा आभाळ आलं आहे, तर आता कपडे सुकत घालते. नाश्ता झाला आहे आमच्या तिघांचा पण, नॉर्मल चहा बटर खाल्लाच. तर आता पटकन कपडे सुकत घालते. लाटी पुसायचे. जेवण अजून माहीत नाही काय बनवायचं, काय नाही ठरवलं नाही आहे काय. तोपर्यंत बाकीचं आवरून घेतो आणि मग आपण भेटवायचं. वाव, काम करू लागतेस तुम्हाला. मी कपाट लावत होती म्हणून ती आली आणि सगळं चाव्या वगैरे नीट लावते. मी नीट लावलं होतं पण ती काय ठेवणार नाही. ते का आता काढणार 17 वेळा लावणार, म्हणून गाडीच्या चाव्या हरवतात. कळलं मायरा, का हरवतात गाडीच्या चाव्या? तू इकडे तिकडे टाकतेस म्हणून. काय बोललीस मला आता? हां, 2 मिनटं थांबू. 2:05 पाहिजे तुला? कशाला? मी कपाट इकडं आणलं कारण की ना हे कपाट इथे ना फुल पसारा दिसत होता, म्हणजे जेणेकरून मायराची कपडे वर राहत होती आणि तिचे ड्रेस खेळणे बिळणे इथं वरतीच होती. पण तो पसारा आता दिसणार नाही. त्या कपाटात फक्त विशालची माझे कपडे, आणि ह्या कपाटात फुल कपडे म्हणजे फुल कपाट हे मायरासाठी, कारण तिचे कपडे खेळणे तिचं काही बॅगा वगैरे असतील ते जे ह्या बाहुल्या पण आता कपाटात ठेवायच्यात. एवढे तिला डॉल एवढे टेडी बिडे ते पण सगळं कपाटात ठेवायचं आहे. त्यामुळे हे कपाट आम्ही वरती आणलं. आणि मेन म्हणजे याला आरसा आहे. जोपर्यंत आता लगेच तर काय आम्ही गावी जाणार नाहीत, पण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत इथंच ठेवू म्हटलं अर्धं कपाट, आणि अर्धं कपाट खालीच ठेवलं पार्किंगमध्ये. आणि इथे मायराचा मेकअप करते ओम. हे बघा, लिपस्टिक लावले, पावडर लावले, नेल पेंट लावले हाताला. नेल पेंट दाखव मायरा. हे का नेल पेंट लावले बघा. आता इथे गन लावायचं काम चालू आहे. इकडे बघ. हे बघा, कुठं जायचं मायरा तुला आता? बुर? कुठं बुर? काजळ लावायचं. काजळ कशा? बघा, जे मम्मीचं मेकअपचं सामान आहे ते सगळं ओमने काढलंय आणि लावत बसलाय. हे नको नको ओम, तिचे डोळे लहान आहेत अजून. नाही. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी आज आहे मंडे. डे पण लक्षात नाही. आज आहे मंडे आणि आता मी सगळ्यांचा नाश्ता झाला. म्हणजे मी मायराने चहा बिस्किटच खाल्ल्या. विशाल आल्यावर त्याने नाश्ता केला होता. आणि आज मी इडलीचं पीठ आणलं होतं खरं तर इडली करण्यासाठी, पण तो म्हटला डायरेक्ट जेवायला कर म्हणून थांबले. तर त्याची झोप होईल तोपर्यंत मी देवपूजा करते आणि बाकीची कामं करते. आणि मला एक काम करायला बाहेर पण जायचं, ते पण काम आज करायचं पूर्ण. तर चला बघत राहा. गॅलरी धुतली कारण की आणि खूप माती झाली होती त्याच्यावरती म्हणून. आणि आता मी कपडे धुते. माझे कपडे धुवायचे बाकी आहेत अजून. फक्त देवपूजा झाली आणि नाश्ता झाला आणि किचन साफ झालं आहे असं. तर आता मी बाकीचं काम करते. तो कपडे धुते आणि मग नंतरला मी हे करते झाले. आणि गॅलरी धुतले कारण की तिथे काल लाद्या आणून टाकल्या होत्या, तर माती खूप झाली होती. म्हणून म्हटलं मायरा तिथे खेळते कधी पण, म्हणून आता ते धुवून टाकलं सगळं. कपाट आणलं होतं बरं काल अर्ध्या रात्री, त्यामुळे ते पण लावून ठेवलं आहे. आता फक्त कपडे राहिले आणि जेवण राहिले, चटणी बनवायची आणि इडली. पटपट कपडे धुते मग बाकीची कामं करते. आणि मला ब्लाऊज शिवायला जायचं आहे. म्हणजे रिद्धीचा माझ्या बहिणीचा, ती आता डायरेक्ट 17ला लग्न आहे माझ्या आत्याच्या मुलीचं, तर ती डायरेक्ट आता 15ला येणार आहे. तर तोपर्यंत मी ब्लाऊज शिवायला टाकते, म्हणजे ती रेडी होईल तिचा ब्लाऊज. तिचं माप पण येतं टेलरकडे. म्हटलं मग टाकून येते, म्हणजे पटपट ती पण शिवून दिली. नंतर परत आता लग्न सीझन आहे म्हटलं ती पण लेट करेल नंतर. तर आता पहिले ते टाकून येते ब्लाऊज, नंतर सगळं आवरल्यानंतर. म्हणजे आज डोके खूप दुखते, म्हणजे असं मायग्रेन आहे त्यामुळे महिन्यातून एकदा दोनदा दुखतंच ते. एवढं दुखते ना आज पूर्ण हे तर सूज झाले. आणि गोळी पण खाल्ली पण काही फरक नाही पडला. बघू म्हटलं आता विशाल म्हटलं डॉक्टरकडे जा. आपण म्हटलं डॉक्टर तरी काय करणार त्याला, ती गोळीच देणार, तीच गोळी देतो तो नेहमी. म्हटलं आता जरा आराम करते नंतर जेवण झालं. आणि आज काय बनवायची पण इच्छा नाही आणि खायची पण इच्छा नाही. खूप असं जरा जरी असं खाली डोकं केलं तरी दुखतं आहे, मोबाईलमध्ये बघितलं तरी दुखतं आहे, असं कुणाचा आवाज ऐकला तरी दुखतं आहे. म्हटलं मग पहिले आराम करते नंतर मग बाकीचं काम करते. ऊन पण आज नाही आहे, गरम पण खूप होतं आहे, आभाळ आल्यासारखं झालं. म्हणजे डॉक्टर त्याच्यात माझा पाय काल मुरगळला आहे परवा, त्याला म्हणजे आज पायाच्या डॉक्टरकडे जायचं होतं खरं तर सूज आले म्हणून. पण नेमके हे डोक्याचं मध्ये वाढलं म्हणून आज काय कुठंच जाऊसं वाटत नाही ना पायाच्या ना डोक्याच्या. डॉक्टर म्हटलं डॉक्टर कसं नको जायला, नाहीतर मी लेप लावायला जाणार होती पायाला, कारण की पाय खूप सुजला आहे मुरगळल्यामुळे. पण मग विशालला म्हटलं म्हणजे तू झोप बघू
काहीतरी बाम वगैरे लावेल पायाला, नाही तर मूग वगैरे, म्हणून नंतर बघू काय म्हणते बरोबर. कारण की उन्हातून बाहेर जायचं पण खूप कंटाळ येतो आणि खूप चिडचिड होते बाहेर गेल्यावरती. चटणी करते खोबऱ्याची, पण मला जे करून हे येत, मी फोडलं तर आहे खोबरं, पण त्याचं काढता येत नाही आहे. त्याच्यात विशाल पण झोपला आहे. ओमला येते का बघू. थँक्यू ओम, कारण त्याला इडली खायची, त्यामुळे तो आता पटापट कामं करतोय. विशाल उठेल. लसूण, शेंगदाणे, मिरच्या आणि कढीपत्ता घेतला आहे. आता हे सगळं मिक्सरला बारीक करते आणि याची चटणी बनवते, दाखवते तुम्हाला मी. आपली चटणी पूर्ण रेडी, म्हणजे मी पूर्ण बारीक करून घेतल्या. तर त्याला तडका द्यायचा, बाकी सगळं झालं तडका. मोहरी टाकल्याने कढीपत्ता चांगला असं हे करून घ्यायचं, तडका. त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे स्मेल येणार. तर ते झाल्यावर जरा स्मोक येऊन द्यायचा, स्मेल त्याचा चांगला मोहरीचा आणि कढीपत्त्याचा. नंतर त्याला मीठ टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आपलं. आणि इडलीचं मी डायरेक्ट दुकानातूनच आणलं आहे 1 किलो. त्याचा काही प्रॉब्लेम नाही इडलीचा, फक्त आपलं मीठ टाकायचं त्याच्यात, बाकीचं ते ऑलरेडी त्याच्यात असतं सगळं. बटर करून घेतलं असं एकदम पाणी, म्हणजे ते एकदम घट्ट होतं. आणि एवढं घट्ट काय इडली नको, एवढं बरोबर आहे. मग याच्यात आपण पाणी टाकलं पाहिजे तेवढं. आपल्या डोस्याला अजून पातळ पाणी टाकायचं. इडलीचं केलं म्हणून मी एवढं हे जाड केलं. आणि आता त्याच्यात मीठ टाकते चवीप्रमाणे. मस्त मीठ पण एवढं खारट लागत नाही आहे. मग चटणी इथं करून ठेवलं, मग तो उठायच्या आधी 10 मिनटं जरी कुकर लावला तरी इडली होऊन जाते. सगळं मी करून ठेवते, म्हणजे तोपर्यंत चांगलं मिक्स होते. नंतर करते. कुकर लावला आहे. एका कुकरमध्ये 20 इडल्या आरामात होतात आणि अजून अर्ध पीठ बाकी आहे. कारण की आता इडलीचा कुकर 10-15 मिनटात होईल आरामात. आता वाजले तर 12-10 झाले. 12-20-30पर्यंत, 12-20-25 कमीत जास्तीत जास्त तोपर्यंत होऊन जाईल इडली. मग आम्ही जेवू. मला काय पाहिजे तुला? हे बघा आता सगळा सत्यानाश करणार आता. गरम आहे मायरा कुकर. मायराला नवीन सायकल घ्यायची, तिकडं तुम्ही आमच्या पाठी मला सायकल घ्यायची म्हणून. तिला कसं तरी नंतर शांत करून जेवायला दिलं इडली आणि चटणी. आणि नंतर ओमलाच म्हटलं तू जेवून घे, कारण की तिने 12 वाजल्यापासून ते चालू केलं होतं तिचं रडायचं. ती काय थांबतच नव्हती 1-2 तास. नंतरला आम्ही फायनली जेवलो 5. आणि आता मला विशालचा टिफिन बनवायचा आहे. आणि मायरा तशी उठली जाऊन उठले ती. आता मी पटपट टिफिन बनवते विशालचा. आणि खूप भांडी पडली दुपारची, मी तशी झोपली होती. खूप डोकं दुखत होतं, मायग्रेनची गोळी घेतली आणि झोपली. आता जरा बरं वाटतं डोकं, पण थोडं दुखतं आहे. म्हणलं आता चपाती भाजी करावी मायला विशालला. पटपट जेवण बनवते. आणि मग नाही राहिलं डोकं तर म्हटलं डॉक्टरला जावं आता, कारण की खूप प्रमाणाच्या बाहेर डोकं दुखतं आहे ते. म्हणून म्हटलं 7 वाजेपर्यंत बघते कसं होतं आहे काय. कमी झालं तर ठीक आहे, नाही तर मग डॉक्टरला जाऊन ते जास्त व्हायला नको परत रात्री विशाल गेल्यानंतर. मग फक्त त्यामुळे एका साईडनं सुचले असे इकडचे. काय झालं काहीच माहीत नाही. बघू तर डॉक्टर काय बोलतो. भाजी चपाती झाली रेडी. आणि मी आता विशालचे कपडे इस्त्री करते, कारण की म्हणजे तो खाली गेला आहे गाडी धुण्यासाठी. आणि ऑलरेडी त्याला 6:15 झाले, तर त्याला उशीर होणार आहे आज मला माहिती आहे. म्हणून मी त्याला म्हणजे सरप्राईज नाही म्हणता येईल, पण इस्त्री करून ठेवते. कारण मी कधी इस्त्री करत नाही, आणि केली तरी अशी वाकडी तिकडे कधी दिवस म्हणजे
महिन्यातनं एकदा म्हणा, आपण 2 महिन्यात एकदा म्हणा अशी करते. तर खूप दिवस झाले इस्त्री केली नव्हती मी, तर आता मी त्याला इस्त्री करून ठेवते कपडे आणि मग नंतर त्याला पाठवते. कारण त्याला ऑलरेडी खूप उशीर झाला आणि तो एकदा खाली गेला ना गाडी साफ करण्यासाठी, त्याला वेळेचं भानच राहत नाही. पूर्ण चकाचक केल्याशिवाय तो वर येत नाही. त्यामुळे आता बघते पहिली इस्त्री करते, मग त्याला आवाज देते. आम्ही राहत होतो तिकडे, कारण की म्हणजे आम्ही त्यात कालच कपाट आणलं आहे, म्हणून म्हटलं आज झाडू आणि लादी करून यावी. बरं नाही वाटत आपण एवढा दिवस राहिलो तिथे आणि ते घाण ठेवून सगळं साफ करून येते. मायरा ओमजवळ राहणार आहे आणि मी एकटी जाणार आहे. आता ते लादी पुसणं काय होणार नाही मायराला नेल्यावरती. ते बघू पण आता इथलं तर सगळं झालं, किचन वगैरे साफ, बाकी सगळे कामं झालेत. म्हटलं मग तिकडचं करून यावं, आज टाईम येतं. उद्या एकतर आमच्या घरचं म्हणजे लग्न आहे, मग मला तिकडं जावं लागेल. म्हटलं आज काय ते पटपट काम करून मग नंतर बघावं पुढचं. कारण की ओम गेला होता मामांसोबत, खाली गेला डीमार्टला. मग मायराजवळ कोण नव्हतं, म्हणून म्हटलं उद्या सकाळी मम्मी आल्यावर जावं, म्हणजे मायरा मम्मीकडे राहील. तिला घेऊन जायला काही नाही, पण भीती वाटते. ती एकटी पूर्ण रूम रिकामी, मग ती सारखी पळणार पाण्यात वगैरे, म्हणून तिला मी घेऊन नाही गेली. म्हटलं नंतर जावं आता उद्या सकाळी उठल्यावर सगळं काम आवरल्यानंतर. आत्ताच मी परत वरती आली मायराला घेऊन आणि ओम पण आला. आता 10 वाजलेत, म्हणजे ओमला एवढा वेळ लागला डीमार्टमध्ये, गर्दी होती म्हणून. त्यांना आता येताना भजीपाव आणला आहे, तर आता आम्ही जेवतो. आणि मायराला आईस्क्रीम आणले, तर ती पण आता मायरा वरती आहे ना, तर आता ती येते वरती. ती आणि मी तिच्याकडे लक्ष नव्हतं दिलं मी जेवण बनवतपर्यंत, तर तिने अख्खी लिपस्टिक घेऊन माझी लिपस्टिक तोडून असं तोंडाला लावून इथे याला लावून खाली लादीला लावून गपचूप मम्मीकडे गेली आणि मम्मीने तोंड धुतलं तिचं. मला कळलं दही मी खालीच ठेवलं, दही मी खाली ठेवलं. मला वाटलं ओम खाली जेवणार आहे म्हणून मी दही खाली ठेवून आले आणि हा वर चपाती घेऊन आले. तर आता ओम तिला आईस्क्रीम घेऊन आला आहे, ती आईस्क्रीम मागत होती म्हणून. आता आम्ही जेवतो. असा काय होता आजचा आमचा दिवस. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. तू कर बाय, गुड नाईट बोलतोस डायरेक्ट. बाय कर की, बाय कर, बाय कर, बाय कर.